नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असू द्या, आत्ताच लेटेस्टमध्ये 15,000 पेक्षा अधिक जागांची पोलीस भरती आलेली आहे। त्याचबरोबर TETची देखील परीक्षा जवळ आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे महानगरपालिकेची देखील परीक्षा आहे। या सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे सर्वसामान्य ज्ञानावरील प्रश्न, विषय त्याच्यातील आहे भूगोल, याच्यातील महत्त्वाच्या प्रश्नांची आपली ही लेक्चर सिरीज आजपासून सुरू होत आहे। मित्रांनो बघा, तुम्हाला याच्यामध्ये परीक्षेमध्ये विचारले गेलेले अतिसंभाव्य प्रश्न आहेत। अशा या अतिसंभाव्य प्रश्नांची ही लेक्चर सिरीज आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर मित्रांनो, सुरू करूया आपण आपल्याच्या या लेक्चरला। त्याच्यातील पहिला प्रश्न बघा काय आहे, अतिशय महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे। प्रश्न तुमच्या समोर आहे। मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर कमेंट करायचे। प्रश्न बघा काय आहे, भारतीय स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा टिंब तासांनी पुढे आहे। बघा, भारताची जी स्थानिक वेळ आहे ती स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाणापेक्षा किती वेळाने जास्त आहे किंवा किती तासांनी पुढे आहे हे आपल्याला विचारलेले। त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे 2.5 तास, 4.5 तास, 5.5 तास आणि 7.5 तास। चला मित्रांनो, तुमचं उत्तर आहे ते प्लीज कमेंट करा आणि याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे। याचं करेक्ट उत्तर आहे 5.5 तास। किती? 5.5 तासानं स्थानिक वेळेपेक्षा ग्रीनिच वेळेचे प्रमाण हे काय आहे, जास्त आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न बघा, टिंब या प्रकारच्या खडकापासून रेगूर ही काळी कसदार मृदा निर्माण झाली। बघा, इथं आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, खडकाचा प्रकार विचारलेला आहे की कोणत्या खडकाचा प्रकार आहे। रेगूर ही काळी मृदा कोणत्या खडकापासून काळी कसदार मृदा निर्माण झाली, तर याचं ऑप्शन बघा, लुनक, नीज, बेसाल्ट आणि ग्राफाइट। याच्यामधील कोणता खडक आहे बघा, कोणत्या प्रकारचा खडक आहे की ज्याच्यापासून रेगूर ही काळी आणि कसदार मृदा कोणती आहे, रेगूर मृदा आहे। आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, बेसाल्ट जो खडक आहे त्या बेसाल्ट खडकापासून रेगूर ही काळी आणि कसदार मृदा काय झालेली आहे, तयार झालेली आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, खालीलपैकी कोणती स्थळ नवी दिल्ली येथे नाही। बघा, आपल्याला इथं स्थळ दिलेले आहे आणि या स्थळामधील कोणतं स्थळ जे आहे ते नवी दिल्ली येथे नाही। राजघाट, शक्तिस्थल, विजय घाट आणि आनंद भवन। बघा, 4 वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे आणि याच्यामधील आपल्याला कोणता ऑप्शन नवी दिल्ली येथील नाही विचारलेला आहे। काय, नवी दिल्ली येथील नाही असा विचारलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, विजय घाट जो आहे। बघा, विजय घाट जो आहे तो नवी दिल्ली येथे नाही। बाकीचे हे तिन्ही ऑप्शन आहेत हे नवी दिल्ली या ठिकाणी आहेत। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेली मदुराई खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे। बघा, आपल्याला मदुराई जे आहे ते मदुराई कोणत्या राज्यात आहे बघा, आणि मदुराईला काय प्रसिद्ध आहे मित्रांनो, तर मीनाक्षी टेम्पल हे जे आहे ते मीनाक्षी टेम्पल मदुराईमध्ये प्रसिद्ध आहे। तिथं राज्य दिलेले आहेत केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक। चला, करेक्ट उत्तर मित्रांनो कमेंट करा प्लीज। तुम्ही उत्तर कमेंट करत चला, म्हणजे मलाही समजतं की तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडते आहे आणि ह्या प्रश्नांचा तुम्ही आनंद घेत आहे। मित्रांनो, 10 ते 8 मिनिटांमध्ये मी तुमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत असतो। त्याच्यामध्ये 10 ते 15 प्रश्न कव्हर करण्याचा मी प्रयत्न करत आहे। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। असे प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, तमिळनाडू। काय आहे, तमिळनाडू या ठिकाणी काय आहे, म्हणजे बघा, मदुराई जे आहे ते मदुराई कशामुळे प्रसिद्ध आहे, मीनाक्षी टेम्पलमुळे। आणि ते कोणत्या राज्यात आहे, तर ते आहे तमिळनाडू राज्यामध्ये। तमिळनाडू राज्यामध्ये मदुराई आहे आणि हे मदुराई शहर कशामुळे प्रसिद्ध आहे, तर मीनाक्षी मंदिरामुळे। हे टेम्पल मीनाक्षी मंदिरामुळे हे काय आहे, मदुराई हे प्रसिद्ध आहे आणि ते तमिळनाडू राज्यात आहे। चला, पुढचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे, मुख्यत्वे जपानला कच्चे लोखंड निर्यात करण्याकरता विकसित करण्यात आलेले भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदर। चला, आता बघा, जपानला काय करतं, कच्चे लोखंड निर्यात करण्यासाठी
भारतामध्ये विकसित करण्यात आलेले भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदर विचारलेलं आहे बघा। भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदर कोणतं आहे की जे मुख्यत्वे करून जपानला कच्चे लोखंड निर्यात करतं? तर ते बंदर आपल्याला इथे विचारलेले आहेत। ऑप्शनमध्ये बघा मच्छलीपट्टणम, विशाखापट्टणम, श्रीकाकुलम आणि नावाशेवा। चला उत्तर कमेंट करा। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या भारतामधून जपानला कच्चे लोखंड जे आहे ते कच्चे लोखंड निर्यात करणारं बंदर कोणतं आहे विचारलेलं आहे। आणि याच्यामध्ये करेक्ट आन्सर बघा काय आहे, विशाखापट्टणम या बंदरावरून काय केलं जातं तर जपानला मुख्यत्वे करून कच्चे लोखंड आहे ते कच्चे लोखंड निर्यात केलं जातं। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, टिंबटिंब या पश्चिम किनाऱ्यावरील बंदरातून मुख्यत्वे केंद्रप्रमुख येथील कच्चे लोखंड निर्यात केले जाते। बघा केंद्रप्रमुख जे आहे येथील कच्चे लोखंड निर्यात केले जाते। ऑप्शन बघा कांडला, नवे मंगळुरू, कोची आणि आलेप्पी। चला मित्रांनो बघा की जे पश्चिम किनाऱ्यावरील बंदर आहे त्या बंदरातून मुख्यत्वे करून केंद्रप्रमुख जे आहे ते तर काय केलं जातं कच्चे लोखंड निर्यात केलं जातं। तर ते बंदर कोणतं आहे तर करेक्ट आन्सर आहे बघा नवे मंगळुरू। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणतं आहे? राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसले आहे? राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेलं आहे विचारलेलं आहे। आणि राणीगंज हे कशासाठी प्रसिद्ध आहे, कशाची खाण आहे तिथं तर दगडी कोळशाची खाण आहे। तर त्याच्यामध्ये ऑप्शन बघा वर्धा खोरे, दामोदर खोरे, गोदावरी खोरे, ब्रह्मपुत्रा खोरे। हे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि याच्यातील करेक्ट ऑप्शन बघा काय आहे, याचं करेक्ट उत्तर आहे दामोदर खोरे। दामोदर खोरे हे दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे, ते राणीगंज या खोऱ्यामध्ये वसलेलं आहे। चला पुढचा प्रश्न बघा काय आहे, खालीलपैकी टिंबटिंबच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो। बघा भारताचा कशाच्या उत्पादनात जगात पहिला क्रमांक लागतो हे विचारलेलं आहे। आब्रक, लोखंड, युरेनियम आणि मॅग्नीज हे 4 आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो। तर याच्यातील करेक्ट ऑप्शन तुम्ही कमेंट करायचं आहे। चला प्लीज पटपट तुमचं ऑप्शन आहे ते कमेंट करा। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर पाहायचं आहे। याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बघा आब्रक जे आहे हे आब्रक याचं करेक्ट उत्तर आहे। आब्रकच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो। तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन प्रश्नांबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।